राणेगाव प्रकरणात आरोपींना कठोर शिक्षा होईपर्यंत भाजप शांत बसणार नाही अशी प्रतिक्रिया ऍडव्होकेट प्रफुल्ल चव्हाण यांनी दिली आहे. राणेगाव येथे अल्पवयीन मुलींसोबत घडलेली घटना अत्यंत निंदनीय असून आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट प्रफुल्ल चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केली. दोषींना शिक्षा होईपर्यंत भाजपा शांत बसणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे. या प्रकरणात काही ऑडिओ क्लिप सादर करण्यात आल्या असून त्यातून आरोपींचे कारस्थान उघड होत असल्याचा दावा करण्यात आला. संबंधित पुरावे पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले असून तपास गतीने करून सर्व संबंधितांवर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. 17 एप्रिलच्या रात्री व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिप नंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अल्पवयीन मुलीची सुटका केली. बालविवाह लावण्याचा प्रयत्न होत असल्याचे समोर आले असून या प्रकरणी चाइल्ड मॅरेज ऍक्ट अंतर्गत गुन्हाही दाखल करण्यात आलेला आहे. या संपूर्ण प्रकरणात काही आरोपींना अटक करण्यात आली असून आणखी मोठ्या जाड्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. दरम्यान पीडितेला न्याय मिळावा यासाठी भाजपा पाठीशी उभी असून तपासात दिरंगाई झाल्यास तीव्र आंदोलने छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे. राणेगाव प्रकरणामुळे जिल्ह्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पूर्ण ऐरणीवर आला आहे. ही माहिती यवतमाळ येथून RN न्यूजचे प्रतिनिधी शाकीर अहमद यांनी दिली.